खवा न वापरता खव्याच्या चवीचा केक म्हणजेच खवा रवा केक मी केलेला आहे. पण नेमका यात खवा वापरलेला नाही तर खव्याची चव कशी आली मी रेसिपी सांगितलीच आहे. केक मस्त मऊ लुसलुसीत जाळीदार झालेला आहे. कलरही खूप छान आणि मस्त आला. तरी आम्ही कढईत बेक केलेला आहे. ओव्हन अजिबात वापरलेले नाहीये. केकची रेसिपी अतिशय सोप्या भाषेत सांगितलेली आहे. नेहमीप्रमाणे वाटी आणि चमच्याचे माप घेतलेले आहे, त्यामुळे तुम्हाला करायला अतिशय सोपी जाईल. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी उज्ज्वला. एक छोटेसे टोपले घेतले, त्यामध्ये मी अर्धी वाटी साय आणि थोडेसे दूध त्यामध्ये एकत्र केलेले आहे. अर्थात साय काढताना जे दूध आलेले ते घेतलेले आहे, फक्त साय नाही घेतली. फक्त साय जर घेतली तर पाव वाटीच घ्या. त्यामध्ये पाव वाटी मी मिल्क पावडर घेते. आता चमच्याने जर मोजले तर 4 ते 5 चमचे, जास्तीची मिल्क पावडर लागत नाही, कारण खवा आपण वापरणार नाही. पण खव्यासारखे बॅटर आपल्याला हे तयार करून घ्यायचे. ही शिजवायची वगैरे अजिबात गरज नाहीये. ही साय, दूध आणि मिल्क पावडर मिक्स करून घे. हे बघा, छान असे तयार झालेलं आहे. आता एक छोटेसे दुसरे बाउल घेतले, त्यामध्ये ज्या वाटीने आपण साय आणि मिल्क पावडर मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतले. दूध गरम आहे. आता यामध्ये अर्धी वाटी मी साखर घेते, आणि आपण जी रेग्युलर साखर वापरतो तीच घेतलेली, पिठी साखर वगैरे वापरलेली नाही. यामध्ये विरघळावी म्हणूनच मी गरम दूध घेतले. आता यामध्ये तूप घालायचे, तर पाव वाटीच तूप घेतलेले आहे, जास्तीचे तुपही घेतलेले नाही. तूप नसेल घालायचे तर तुम्ही तेलही घेऊ शकता, फक्त तेल उग्र वासाचे घ्यायचे नाही. आता हे तिन्ही एकत्र करून घेते. दूध गरम असल्यामुळे तुपही विरघळते आणि साखरही यामध्ये विरघळून जाते. बघा, तिन्ही छान असं एकत्र झालं, साखरही विरघळली. आता हे तयार झालेलं जे बॅटर आहे, आपण जे खव्यासारखे बॅटर तयार करून घेतलेले त्यामध्ये घालायचे. यामुळं केक खूप छान आणि मस्त होतो. त्यानंतर हे सर्व एकत्र करून घेते. यामध्ये गोळे गोळे वगैरे राहू द्यायचे नाही. सर्व साहित्य छान असे एकजीव करायचं. केक करायला अतिशय सोपा आहे, घरच्या साहित्यात केलेला आहे, त्यामुळे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करू शकता. या स्पॅच्युलाने छान मिक्स होत नाही, म्हणून मी हँड बीटर घेते आणि मिक्स करून घेते. सर्व छान मिक्स झाले. यामध्ये पुन्हा आता अर्धी वाटी मी दूध घालून घेते. यामध्ये मी दही अजिबात आज वापरणार नाही, म्हणून पुन्हा मी अर्धी वाटी दूध घेतले. दूध रूम टेम्परेचरवरचे घ्या, किंवा थोडेसे कोमटही असेल तरीही चालते, पण फ्रीज मधले थंडेगार घ्यायचे नाही. आता तुम्ही दही वापरत असाल तर यावेळेस अर्धी वाटी दही घालून घेऊ शकता. सर्व साहित्य एकत्र झाले. दही वापरत नाहीये म्हणून मी 2 मोठे चमचे विनेगर यामध्ये घालून घेते. विनेगर घालायचे नसेल तर अर्धी वाटी दही वापरू शकता. आता हे सर्व साहित्य पुन्हा एकत्र करून घेते. आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने बाकीचे साहित्य मोजले त्याच वाटीने मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, तो मिक्स करून घ्यायचा. रवा अतिशय बारीक आहे, त्यामुळे मिक्सरला लावायची गरज नाही. तुम्ही मध्यम किंवा जाड आकाराचा घेतला तर मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. सर्व साहित्य छान एकत्र झाले आणि बॅटर बरेचसे आता पतले वाटते, पण थोड्या वेळात म्हणजे 5 ते 6 मिनिटातच हे भिजेल आणि बऱ्यापैकी घट्ट होईल. त्यामुळे यामध्ये आणखीन रवा किंवा मैदा वगैरे मिक्स करायची गरज नाही. भिजण्यासाठी बॅटर बाजूला ठेवले. ज्या कढईत केक बेक करायचा ती कढई घेतली. थोडीशी मोठी घ्यायची आकाराने आणि जड बुडाची घ्यायची. त्यामध्ये जाळी ठेवून घेतली. आता जाळी नसेल ठेवायची तर खाली मीठही घालू शकता, पण मीठ घालण्याची अजिबात गरज नाही. अशी जाळी ठेवली की त्यावर केक टीन ठेवून बेक करू शकता. झाकण ठेवायचे आणि प्रीहीट करायला ठेवायचे. झाकण सुद्धा जड पाहिजे, म्हणजे त्यातून गरम वाफ बाहेर जात नाही. मी आता हे प्रीहीट करायला मीडियम गॅसवरती ठेवून देते. आणि केक टीन घेताना तो बरोबर मध्ये बसणारा, त्याच्या कडा कढईला चिकटल्या नाही पाहिजे, कढईच्या आतमध्ये बसला पाहिजे, कढईपेक्षा उंच नाही पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता जो केक टीन आहे त्यामध्ये मी थोडंसं किंचित तेल घालून घेते. तेल हाताने किंवा ब्रशने सर्व याला लावून घ्यायचं. मी आता पूर्ण याला तेल लावून घेते. त्यानंतर 1 चमचा मी मैदा घेतला. तुम्ही गव्हाचे पीठही वापरू शकता, किंवा बटर पेपर वापरला तर हे मैदा वगैरे घालायची गरज नाही. अशा पद्धतीने मी आता केक टीनही तयार करून घेते. आता यामधला जो एक्स्ट्राचा मैदा आहे, असे ताटात पालथे घातले तर निघून येतो बघा. अशा पद्धतीने एक्स्ट्राचा मैदाही काढून घेतला, त्यामुळे जळका वास येत नाही. आता केक टीन तयार झालेला आहे. जे बॅटर आहे ते भिजण्यासाठी ठेवले होते ते मी तुम्हाला दाखवते. बघा, बऱ्यापैकी घट्ट झालेले. सुरुवातीला पतले होते, आता तेवढे पतले नाही. परफेक्ट असे बॅटर आहे. आता जर तुम्ही साय आणि दूध वापरता, ते दूध जर थोडेसे किंचित पतले असेल, त्यामध्ये दूध जास्त आले, किंवा जे दही वापरले ते पतले असेल, तर हे थोडंसं बॅटर घट्ट पातळ होऊ शकतं. तर हे बॅटर जर थोडंसं पतलं झालं तर यामध्ये 1-2 चमचे मैदा किंवा गव्हाचे पीठ वापरू शकता. रवा नाही घालायचा, मैदा किंवा गव्हाचे पीठ घालायचे. किंवा घट्ट जर झाले तर थोडंसं 1-2 चमचे दूधही वापरू शकता. घाबरून जायची अजिबात गरज नाही.
थोड्याशा मोठ्या वाटीने साहित्य मोजले तर चमच्याने मोजायचे साहित्य मोठ्या चमच्याने घ्यायचे, छोट्या वाटीने मोजले तर छोटा चमचा घ्यायचा. मोठा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतला. त्यानंतर हे एकत्र करून घ्यायचे. एकाच दिशेने फिरवायचे. फिरवताना छान मिक्स झाले की त्यानंतर स्पॅच्युलाने याला असं ह्या पद्धतीने करायचं, म्हणजे कट अँड फोल्ड. त्यामुळे यामध्ये हवा जाते आणि केक मस्त छान फुगायला मदत होते. आता हे बॅटरही तयार झालेले आहे. नाही बघा, परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता मी हे केक टीन मध्ये ओतून घेते आणि ओतत असतानाही तुम्हाला कळेल ते किती घट्ट किती पतले आहे. तर आणि एक असा छोटासा स्पॅच्युला असेल तुमच्याकडे तर त्याने सर्व साहित्य पुसून निघते, वायाला अजिबात जात नाही. नसेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता. आता एक केक टीन दोनदा तीनदा आपटून घेतले की यातले हवेचे बबल्स निघून जातात. आता हा केक टीन मी कढईमध्ये बेक करायला ठेवून देते. कढईचे झाकण काढताना हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची. गरम वाफ आलेली आहे त्यातून, कारण कढई गरम आहे आणि गॅस बघा मीडियम आहे. यावर आता बरोबर मधोमध केक टीन ठेवून देते. त्यानंतर यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर बरोबर 35 मिनिटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. झाकण सुद्धा जड आहे आणि ते गरम वाफेने वाकडे तिकडे होऊ नये म्हणून त्यावर असा पोळपाट ठेवला. त्यावर पुन्हा मी खलबत्ता ठेवून देते. बरोबर 35 मिनिटं झाली. त्यावरचे झाकण वगैरे काढून घ्यायचे आणि झाकण काढतानाही चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची. वाव, बघा किती सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे. आता केक झालाय की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये चाकू किंवा टूथपिक घालून बघायचं. चाकू घातला, क्लीन निघालेला आहे म्हणजे केक छान तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि केक टीन खाली घेते. खाली जाळी ठेवलेली आहे त्यावर ठेवायचा, कारण हा थंड होऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि थंड होत असताना यावरती रुमाल वगैरे घालून ठेवायचा. 15 ते 20 मिनिटं झाले की रुमाल काढून घेतला. मी केक टीन हातात धरून बघितला तर थंड वाटला, म्हणून नंतर मी त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या. एक ताट त्यावरती उलटे करून घालायचे असे आणि नंतर केक टीन उलटा करून एक दोन थापा मारल्या की केक मस्त अजिबात जास्त त्रास न होता निघून येतो, कारण परफेक्ट आपण केक टीन तयार करून घेतला होता. बघा किती सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे आणि केक टीनही मस्त क्लीन झालेले, अजिबात त्याला चिकटलेला नाहीये. खूप छान आणि मस्त असा केक तयार होतो. मी अगदी जवळून दाखवते. मऊ लुसलुशीत तर झालेलाच आहे. कलरही छान आलेला आहे आणि चवीलाही खूप छान आणि मस्त लागतो. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. आता याला कट करून घेऊ. कलर खूप सुंदर आहे. यावर तुम्ही थोडंसं दूध गरम करून साखर घालून ते दूधही घालू शकता किंवा पाक तयार करून तेही घातला तरीही छान लागेल हा केक, आणि असाही खाल्ला तरी एकदम मस्तच लागतो. तुम्ही चहा सोबत खाऊ शकता किंवा असाही मुलांना मध्येच दिला खायला तरीही चालतो. चवीला तर अगदी मस्तच लागतो. कलरही सुंदर आलेला आहे, दिसायलाही छान झालेला आहे, जाळीदार मऊ लुसलुशीत तर आहे. चवीलाही अगदी मस्त भन्नाट लागतो. तुम्ही चहा सोबत खा, तसाही खा किंवा यावर दूध टाकून दुधासोबतही खाऊ शकता. चवीला अतिशय छान लागतो. यामध्ये खवा वापरलेला नाही, पण साय, मिल्क पावडर आणि तूप वापरले, त्यामुळे खवा घालून जसा केक तयार होतो त्या पद्धतीचं हे बॅटर तयार होते. हा केकही तयार होतो. रेसिपी करायला अतिशय सोपी आहे, त्यामुळे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करू शकता. कसा झाला केक किंवा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.